शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागामार्फत दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आणि मराठी राजभाषा गौरव दिवस हे दोन उपक्रम दरवर्षी साजरे केले जातात. या दोन उपक्रमामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, परंतु त्यातला एक कार्यक्रम किंवा उपक्रम असा आहे की तो विद्यार्थ्यांसाठी असतो. मराठी भाषेमधले जे नामांकित लेखक आहेत या सगळ्या लेखकांशी जर विद्यार्थ्यांचा संवाद झाला तर विद्यार्थ्यांना एक समृद्ध असा अनुभव मिळेल. या अर्थानं या उद्देशानं मराठी अधिविभाग दरवर्षी लेखकांच्या बरोबर विद्यार्थ्यांचा संवाद अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करतं. आजपर्यंत बऱ्याच अशा लेखकांबरोबर संवाद कार्यक्रम झालेला आहे आणि हा कार्यक्रम फक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी नसून महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आयोजित केला जातो. दरवर्षी महाविद्यालयाचे मराठी भाषेचे विद्यार्थी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाला भेट देतात, विद्यापीठाला भेट देतात आणि त्या विद्यार्थ्यांना अशा लेखकांच्या बरोबर संवाद साधता येतो. म्हणजे गतवर्षी हा कार्यक्रम प्रत्यक्ष घेता आला नाही, कारण आपण सर्वजण कोविडच्या प्रादुर्भावामुळे आपल्या सगळ्या उपक्रमावर अशा मर्यादा आल्या. तर मराठी अधिविभागाने यावर्षी हा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीनं अभिनव पद्धतीने घेतला आणि यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून या मराठी भाषेमधील साहित्यामधील नामांकित लेखक आहेत या लेखकांचे संवाद मुलाखतीद्वारे रेकॉर्ड करण्यात आल्या. यामध्ये 8 लेखकांचा समावेश झालेला दिसतो आपल्याला. ज्या नामांकित लेखकांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, महादेव मोरे, माया पंडित, नामदेव माळी, कृष्णात खोत, किरण गुरव, संपत मोरे आणि प्रकाशक अनिल मेहता यांचाही समावेश झालेला दिसतो. या सर्व मुलाखती अतिशय चांगल्या पद्धतीनं मराठी अधिविभागाने रेकॉर्ड केलेल्या आहेत आणि त्या आता मराठीच्या विद्यार्थ्यांनाही सगळ्याच विद्यार्थ्यांना आणि सर्वांना विद्यापीठाच्या शिववार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देत आहोत. खरं म्हणजे हा उपक्रम अतिशय अभिनव असा आहे आणि विद्यार्थ्यांचा अनुभव समृद्ध करणारा आहे असं मी मानतो. यामध्ये नामांकित लेखकांचं साहित्य कसं फुलतं याचा प्रत्यक्ष अनुभव सर्वांनाच आपल्याला मिळतो आहे आणि अशा प्रकारचे उपक्रम भविष्यामध्ये सुद्धा मराठी अधिविभागाने करावेत आणि साहित्यिकांचा संवाद जो आहे तो सगळ्या साहित्यप्रेमीपर्यंत पोचवावा. माझ्या या उपक्रमाला निश्चितच शुभेच्छा आहे आणि या निमित्तानं मराठी अधिविभागातील विभाग प्रमुख प्राध्यापक रणधीर शिंदे, प्राध्यापक नंदकुमार मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो आणि भविष्यातील अशा उपक्रमांना त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनाच्या निमित्तानं शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीनं मराठीतल्या नामवंत लेखकांच्या संवादाचा उपक्रम दूरदृश्य प्रणालीच्याद्वारे आम्ही आयोजित करत आहोत. शिवाजी विद्यापीठाचा मराठी विभाग हा आरंभापासूनच वाङ्मयीन उपक्रमामध्ये अभिनव अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यामध्ये फार महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे. 1980 साली मराठी साहित्य प्रेरणा आणि स्वरूप या प्रकारचं एक फार महत्वाकांक्षी अशा प्रकारचं चर्चासत्र शिवाजी विद्यापीठामध्ये झालं आणि नंतरच्या कालखंडामध्ये देखील वाङ्मय भाषा आणि साहित्य विषयक फार महत्त्वाचे उपक्रम मराठी विभागाने आयोजित केले. याचाच एक भाग म्हणून नव्या काळात देखील आम्ही सर्वदूर मराठी भाषेच्या वाचकांच्यापर्यंत लोकांपर्यंत मराठीतल्या नामवंत लेखकांचा संवाद अधिक सर्वदूर पोहोचावा या निमित्तानं या भाषा पंधरवडा दिनाच्या निमित्तानं आम्ही मराठीतल्या नामवंत लेखकांच्या मुलाखतींचा उपक्रम सर्वांच्यापर्यंत पोहोचवत आहोत. मराठी भाषा ही 8 शतकाहून अधिक रुजलेली, बहरलेली आणि विकसित झालेली आहे. भाषा साहित्याविषयी मराठी लेखक काय म्हणू पाहतो आहे, त्याच्या निर्मितीच्या खुणा काय आहेत, त्याच्या जीवन प्रवासाविषयी आणि त्याच्या निर्मितीविषयी, जीवनाविषयी आणि दृष्टिकोनाविषयी नव्यानं एका नामवंत अशा अभ्यासकांच्या संवादातून या लेखकांना बोलतं करण्याचा उपक्रम आम्ही आयोजित करत आहोत. ज्येष्ठ लेखक महादेव मोरे, राजन गवस, प्रकाशक अनिल मेहता, डॉक्टर माया पंडित नारकर आणि संपत मोरे अशा 3 पिढ्यांमधल्या वेगवेगळ्या संवेदन स्वभावाच्या फार महत्त्वपूर्ण अशा प्रकारची वाङ्मय निर्मिती करणाऱ्या लेखक लेखिकांशी हा संवाद आम्ही नामवंत अभ्यासकांनी त्यांना बोलतं केलंय, तर तो घेऊन तुमच्यापर्यंत आम्ही या माध्यमामधून येतो आहोत.
लेखकला जाणून घेणं हे एक फार अपार अशा प्रकारचं कुतूहल वाचक पक्षी आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये देखील असतं. तर या लेखकांनी आपल्या साहित्यामधून ज्या प्रकारचं भावविश्व मांडलेलं आहे, एका अर्थानं मराठी भाषेविषयी आणि वाङ्मयाविषयी एक भावसंपन्नता आणि विचारसंपन्नता या लेखकांनी मिळवून दिलेली आहे. तर या लेखकांशी संवादी कार्यक्रम सर्वदूर पोहोचावा म्हणून आपण हा भाषा संवर्धन 15 निमित्तानं उपक्रम राबवतात. या संवादामध्ये आपण सहभागी व्हावं असं मला मनापासून वाटतं. डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी या सर्व उपक्रमाचं संयोजन केलेलं आहे. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि निश्चितच या लेखकांच्या संवादाचा उपक्रम आपणाला आवडेल असा मला विश्वास वाटतो. नमस्कार. शिवाजी विद्यापीठामार्फत वेगवेगळ्या मुलाखतींचा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. या कार्यक्रमामध्ये मराठीतील ज्येष्ठ प्रकाशक आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाचा दबदबा आहे आणि जे फार कमी वेळा अशा मुलाखतीला सापडतात असे अनिल मेहता पब्लिशिंग हाऊसचे सर्वा म्हणण्यापेक्षा ज्यांच्यामुळं ही मेहता ग्रंथ कंपनी उभी राहिली त्याचे प्रवर्तक अनिल मेहता साहेब आमच्या सोबत आहेत. आपण त्यांचे सर्वांनी स्वागत करूया. नमस्कार मेहता साहेब. नमस्कार सर. अगदी सुरुवातीला अशी मी तुम्हाला माहिती विचारू इच्छितो की तुम्ही निपाणी या गावचे रहिवासी. बरोबर. तुमच्या शालेय शिक्षणात कधी आपण प्रकाशक होऊ असं वाटलं होतं? मला असं कधीच वाटलं नव्हतं, पण मला वाचनाची आवड होती त्यावेळी. पण त्यावेळी म्हणजे लेखकांच्याबद्दल एक आकर्षण होतं, पण प्रकाशक होईन असं कधी वाटलं नव्हतं. मग कधी असं वाटलं की पुस्तक छापावं आपण एखादं असं? ज्यावेळी मी कोल्हापूरला पुस्तकाचं दुकान सुरू केलं त्यावेळी मी एकंदरीत बघितलं की इथं आपल्याला काही पुस्तकं प्रकाशित करता येतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी यामध्ये सुरुवात केली गाईड्सपासून. त्यावेळी प्री डिग्री होतं कॉलेजला. बरोबर. तर प्री डिग्रीचे इंग्लिश गाईड्स पासून सुरुवात केली. पण मला स्वतःला हे आवडत नव्हतं. माझा ओढा होता तो ललित वाङ्मयाकडे. बरोबर. कारण माझं वाचन पहिलं लहानपणापासून माझं वाचन बऱ्यापैकी होतं, त्यामुळे ललित वाङ्मयाकडे माझा जरा ओढा होता जास्त. आणि दुकानात बसून मी अनेक पुस्तके काही वेळेला वाचायचो. त्यावेळी मला असं वाटायचं की आपण सुद्धा अशा प्रकारची पुस्तकं प्रकाशित केली पाहिजेत. पण हे दुकान जेव्हा सुरू केलं त्यावेळी तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे दुकान करण्या एवढी अशी काही मिळकत वडिलांनी तुमच्याकडे दिलेली होती वगैरे असं? नाही, मी स्वतःच दुकान सुरू केल्या कारणाने म्हणजे अगदी कमी तुटपुंज्या भांडवलावर मी दुकान सुरू केलं. आणि नंतर कोल्हापुरात या प्रकारचं दुकान नव्हतं. मुख्य म्हणजे इतका एज्युकेटेड बुकसेलर कोल्हापुरात कोणी नव्हतं की ज्याला पुस्तकांची पूर्णपणे माहिती आहे असं. माझं शिक्षणच पुण्यात झाल्या कारणाने मला संपूर्ण सगळी बऱ्याचशा पुस्तकांची माहिती होती, इंग्लिश ॲज वेल एज मराठी. त्यामुळे मला पुस्तक व्यवसाय मला वाढवता आला आणि सर्व शिवाजी युनिव्हर्सिटीमधल्या जवळजवळ सर्व कॉलेजला मी पुस्तकं पुरवत होतो. पण घरातून याला पाठिंबा मिळाला का विरोध झाला? घरातून पाठिंबा मिळाला, कारण माझे वडील स्वतः एक चांगले वाचक होते. ते स्वतः एक चांगले वाचक होते आणि मला वाचायला त्यांनी शिकवलं. बरोबर. ते स्वतः त्या काळात दक्षिण माडगूळकर, नासी फडके, वि. खांडेकर यांची पुस्तकं ते स्वतः वाचायचे आणि त्यांची घरात एक छोटीशी लायब्ररीच होती, पर्सनल लायब्ररी. त्यामुळे वडिलांचा याला आपोआपच सपोर्ट मिळाला तुम्हाला, पाठिंबा. पण त्या काळात कोल्हापुरात जे शेट्टे प्रकाशन होतं किंवा महाराष्ट्र ग्रंथ भांडार होतं याची काय माहिती तुम्ही घेतली होती की तुमचं तुम्ही स्वतंत्र? नाही, मी माझं स्वतंत्र सुरू केलं. मला ऐकून माहिती होतं, पण हे प्रकाशक प्रोफेशनल पब्लिशर्स नव्हते. म्हणजे ते आपलं हौशी प्रकाशक अशा अर्थी. कुठं नवीन पुस्तक आलं असेल तर दाखवायला सुद्धा तुम्ही बुकसेलरकडे जायला पाहिजे. ते तशापैकी काही होत नव्हतं. ते फक्त प्रकाशित करणार आणि सोडून कुठल्या तरी मुंबई पुण्याच्या बुकसेलरकडे नेऊन टाकायचे. असं कोणतं ललित साहित्याचं पहिलं पुस्तक तुम्ही प्रकाशित केलं? माझ्याकडे बापूसाहेब गावडे नावाचे एक पैलवान येत होते. ज्यांचं शिरोलीला हॉटेल आहे.
बापूसाहेब बरं, गावडे गावडे. तर त्यांचं दसऱ्याचं सोनं नावाचं पुस्तक मी प्रकाशित केलं. बर. आता ते पुस्तक ती प्रत पहिल्यांदा ज्यावेळी हातात आली त्यावेळी काय वाटलं होतं तुम्हाला? खूपच आनंद झाला होता. आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की त्या पुस्तकानं मला 4 पैसे मिळवून दिले. अरे म्हणजे असं नाही झालं की ते पुस्तक काढल्याने मी नुकसानी झालं असं नाही. मला त्या पुस्तकाने 4 पैसे मिळवून दिल्यानंतर मला जरा आशा निर्माण झाली की या व्यवसायामध्ये आपण काहीतरी करू शकतो. बरोबर. पण या नंतर याने काय, या पहिल्या लेखकानं नंतर काय लिहिलं का तुमच्याकडं प्रकाशित झालं? नाही, नंतर त्यांनी काही लिहिलेलंच नाही का? तेवढी एकच कादंबरी लिहिली होती. पण तो लेखक आता आपण कोल्हापूरकरी तशा अर्थी विसरल्यातच जमा आहे, काय करणार. आणि त्यांच्या नंतर काही निघालंच नाही. बरोबर. पण या दसऱ्याच्या सोन्याची एखादी प्रत तुमच्या ऑफिशियल ह्याला असेल? आहे ना. मग आता ह्या सगळ्यातनं जेव्हा तुम्हाला असं लक्षात आलं की बाबा आपण एखादं पुस्तक छापू शकतो आणि आपण हे पुस्तक चांगल्या प्रकारे विकूही शकतो, असा एक आत्मविश्वास आल्यानंतर या व्यवसायासंदर्भात तुम्ही काय चिंतन केलं की बाबा आता आपल्याला ललित साहित्य प्रकाशित करायचं आहे आणि त्याची पूर्वतयारी काय केली का? या प्रकारचं ललित साहित्य प्रकाशित करायचं म्हणजे कुठलं तर मला कथा कादंबऱ्यामध्ये इंटरेस्ट होता. बरोबर. आणि त्यावेळी नाटकांचाही मला इंटरेस्ट होता नाटकामध्ये. कारण त्यावेळी महाराष्ट्र नाटके खूप बघितली जायची आणि त्याची पुस्तकं विकत घेतली जायची. त्यामुळे मराठीमधल्या कथा कादंबऱ्या नाटकं या प्रकारचं वाङ्मय प्रकाशित करावं असं मला वाटत होतं त्या काळात. आणि माझी सुरुवात झाली त्यावेळी. सुरुवात झाली. पण मला आता कुतूहल असं आहे की याची पहिली प्रत तुमच्याकडं हस्ताक्षरातली येत असणार. होय. मग हे स्क्रिप्ट तुम्ही स्वतः वाचत होता की कुणाला वाचायला देत होता? पहिल्यापासून मी वाचतच नव्हतो. मी तसंच प्रिंटरकडे देत असे. आणि माझे प्रिंटर जे होते चौधरी म्हणून, त्यांचं स्वतःच प्रोफिटिंग चांगलं होतं, त्यामुळे मला त्याची काळजी नव्हती. बरोबर. आणि पुस्तक आल्यानंतर मी बऱ्याच वेळा वाचत असायचं. पण त्यावेळी पुस्तकं मिळणंच कठीण होतं. कारण मोठे लेखक हे पुण्या मुंबईचे प्रकाशित करायचे, त्यांचा ओढा तिकडच होता. पण त्यावेळी आपल्या ह्या खेळाच्या प्रेस होत्या सगळ्या. असे किती प्रेस होते कोल्हापुरात जुन्या? कोल्हापुरात बरेच प्रेस होते, जवळजवळ 7-8 प्रेस होते पुस्तक. म्हणजे तुम्ही जे तुमचे म्हणताय चौधरी ते अंजीशवाले. मग सरनोबतांची एक प्रेस होतीच तिकडं, बऱ्याच लोकांची होती. सरनोबत होती, शिंदे म्हणून होते, रॉयल प्रेस होता. त्यानंतर आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं ते काम करण्याचं प्रेस होता. असे बरेच प्रेस होते एकदा. मग तेवढा व्यवसाय असायचा या प्रेसला? काही वेळेला असायचा, पण मला इतर त्यांच्याबद्दल मला माहिती नाही. म्हणजे माझ्याबद्दल मी ज्या प्रेसकडे माझं काम असायचं त्यांच्याकडे भरपूर काम होतं. अंजीशवाल्यांच्याकडे त्यांच्याकडे भरपूर काम होतं. पण त्यावेळी हे जे खिळे जुळवणारी प्रेस होती, तर एका पुस्तकाचा निर्मिती कालावधी किती होता? मग असा एक स्क्रिप्ट तुमच्याकडे हातात ते पुस्तकाच्या पृष्ठसंख्येवर अवलंबून असायचं. जास्त कमी असलं आता धरा की 200 पानाचं एक पुस्तक, 200 पानाच्या पुस्तकाला कमीत कमी 3 महिने लागायचे. 3 महिने? हो, कारण तो 8 पानाचा फॉर्म ते खेळ जुळवून 8 पानाचा फॉर्म तयार करायचा. मग त्याची प्रूफ काढायची, मग ती परत दुरुस्त करायची, मग परत पुन्हा ती प्रूफ रिडिंग करायचं आणि मग पुन्हा ती प्रिंटिंगला घ्यायची. असा तो बराच हे होता, गुंतागुंतीचा. पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं की आता आपण आपल्या प्रेसमार्फत आपलं पुस्तक करू शकतो. पण वितरणाचे हे गुंते कसे सोडवले? वितरणासाठी मला एक चांगला मित्र भेटला होता पुण्याचा, जो स्वतः पब्लिशर होता. त्यांनी मला काही गाईडलाईन्स दिल्या होत्या. तर मी त्याप्रमाणे मुंबई, पुण्यात ठिकठिकाणी बुकसेलरकडे जाऊन पुस्तकं ठेवायचं. या प्रकाशन व्यवसायाची एक वाईट त्या काळात गोष्ट अशी होती की बुकसेलर कधीही वेळेवर पैसे देत नव्हते. त्यामुळे प्रकाशक कायम अडचणीतच असायचे. बरोबर. कागदवाल्यांचं बिल, प्रिंटरचं बिल, बाइंडरचं बिल, या लोकांची बिलं वेळेवर द्यायला जमायचं नाही. मग तरीही अंजीशवाल्यांचा तुमच्यावर भरोसा होता. कारण मी त्यांना की आठवड्याला किती पैसे द्यायचे ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे मी ते देत होतो. कारण तुमचं इकडं दुसरी विक्री होती आणि कागदवाल्यांचंही तसंच होतं.
मग ह्या वितरणातले हे जे गोते आले तुम्हाला की वेळेवर न देणं, अमुक होणं, तमुक होणं, पण तरीही चिकाटीनं हा संपूर्ण महाराष्ट्रभर पसारा जो मांडला तुम्ही, तो मी पुण्यात गेल्यानंतर सुरू केला. पुण्यात ज्यावेळी माझं प्रकाशन सुरू झालं मेहता पब्लिशिंग हाऊस या नावाने, ज्यावेळी आनंद यादवांनी मला अशी अट घातली की तुझं, आनंद यादव माझे मित्र, आम्ही दोघे पुण्यातच शिकायला होतो, तर त्यांनी मला अट घातली. त्यांच्याकडे मी पुस्तक मागायला गेलो की आता मी प्रकाशन सुरू केलेलं आहे. तर ते म्हणाले कोल्हापूरपेक्षा तू पुण्याला सुरू कर, इथून तुला बऱ्याच ठिकाणी काम करता येईल आणि पुण्याला एक नाव आहे सांस्कृतिक केंद्र या दृष्टीने. बरोबर. तर त्याप्रमाणे मग मी पुण्याला सुरू केलं ऑफिस मेहता पब्लिशिंग हाऊस या नावाने. आणि आनंद दादांची पहिला कथासंग्रह माझ्याकडचा मी माळावरची मैना आणि माळावरची मैना बरोबर प्रकाशित केला. पण तुम्हाला काय फरक वाटला पुणे आणि कोल्हापूर या दोन ठिकाणात? प्रोडक्शनमध्ये काय फरक वाटत होता. पुण्यामध्ये पुस्तकं झटपट व्हायची, पुण्यामध्ये आर्टिस्ट होते जे कोल्हापूर, आणि पुण्यामध्ये प्रिंटिंग चांगलं होतं, कागदी त्या प्रमाणात जरा बऱ्यापैकी मिळायचा स्वस्त, आणि पुण्यातल्या पुण्यात बाइंडिंग होऊन प्रति आपल्याकडे यायच्या. बरोबर. कोल्हापुरात बाइंडिंगची सुद्धा नीट व्यवस्था नव्हती त्या काळात, तरी पण करत होते लोक. पण पुण्यात एक जी व्यवस्था होती, आणि पुण्याहून पार्सल पाठवत यायची वेगवेगळ्या गावाला, नागपूर असो, मुंबई असो, किंवा इकडे खाली बऱ्याच ठिकाणी दळणवळणाची तिथनं बऱ्यापैकी मध्यवर्ती असल्यामुळे सोय तशी कोल्हापूरून सोय नव्हती. एका बाजूला पडल्यामुळे सगळीकडे जाणाऱ्या गाड्याही नव्हत्या. पण मला असं आता तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही सगळं पुण्यात सुरू केलं, तुमचा विस्तार सगळा पुण्यात वाढला, पण तुम्ही नाही ना सोडलं कोल्हापूर? मी कोल्हापूर सोडलं नाही याचं कारण असं होतं की माझा मुलगा ज्यावेळी BCom झाला, ग्रॅज्युएट झाला, तर मी त्याला विचारलं की बाबा तुला हा बिझनेस बघायचा आहे का? तर म्हटलं मी प्रयत्न करतो. त्यालाही बघायची इच्छा नव्हती, पण तो म्हटला मी प्रयत्न करतो, आणि मला असं दिसून आलं की 2 वर्षात तो चांगला रमला. त्यामुळे तो आता सगळं पुण्यातलं काम बघतो, आणि त्यांनी प्रकाशन क्षेत्रामध्ये एक वेगळी क्रांती घडवून आणली. ती अशी होती की मी ज्यावेळी प्रकाशक होतो, म्हणजे प्रकाशनाचं काम बघत होतो, त्यावेळी पुस्तक उधार देत होतो. माझा मुलगा सुनील ज्यावेळी प्रकाशन व्यवसाय बघायला लागला, त्यावेळी त्याने पहिलं काम असं केलं 2 वर्षांनंतर की पुस्तकं उधार द्यायची नाही असं सगळ्या बुकसेलर्सना कळवून टाकलं. त्यामुळे पुस्तक उधारी बंद झाली. 6 महिने आमचा बिझनेस ठप्प झाला, इन्कम नील, विक्री काही नाही, कारण लोकांना पुस्तक विक्रेत्यांना सवयच नव्हती. मग नंतर ज्यावेळी लोकांना गरज पडायला लागली आमच्या पुस्तकांची, त्यावेळी लोक येऊन कॅशनं घेऊन जायचे. आणि त्यानंतर मग आता आतापर्यंत अशी सोय केलेली आहे की तुम्हाला एक ठराविक पिरियडचे क्रेडिट दिलं जाईल, त्याच्यानंतर जर तुमचे पैसे आले नाहीत तर तुम्हाला पुस्तकं मिळणार नाही. नाही, मला त्याकडे आपण नंतर जाऊच की सुनील मेहता यांचं प्रकाशन पुढचं. पण मला असं जाणवतं, कारण मी तुम्हाला आता गेली 45 वर्षे तरी ओळखतो. पण तुम्ही, मी येईन त्यावेळी कोल्हापुरातच आहात ना? बरोबर. म्हणजे जरी तुम्ही पुण्याला सुरू केला तरी गाव म्हणून मी दर शनिवारी आणि रविवारी पुण्यात असायचो, आणि तुम्ही त्यावेळी शनिवारी दुकानाला सुट्टी असता का नाही, तुम्ही मला दुकानात बघू शकत नव्हता. आणि यापेक्षाही मी बरीचशी कामं फोनवर करत असे. नाही, मला दुसरं दिसलं की तुमचं ह्या गावावर प्रेम आहे, कोल्हापूरवर प्रेम आहे निश्चित, म्हणून तुम्ही म्हणून मी पुण्यात रमू शकत नाही, किंवा तिथं तुमचं सगळं आहे, वैभव आहे तुमचं, पण तुम्ही कोल्हापुरातच आहात. याचं कारण ह्या मातीचं काहीतरी नाळ आहे, आणि त्यामुळं हे झालं. आता हे आनंद यादवांचं माळावरची मैना काढला, त्यानंतर तुमच्याकडं कोण मोठा लेखक आला? हळूहळू आनंद यादवांच्यामुळे बरेचसे नवीन ग्रामीण लेखक माझ्याकडे आले, ज्यांची पुस्तकं पुण्यामध्ये कोणी प्रकाशन करायची तयारी नसायची. याचं कारण असं होतं की त्या काळातले प्रकाशक ग्रामीण भागातल्या मुलांची पुस्तकं प्रकाशित करायला
तयार नसायचे. बरोबर. त्यामुळे ते माझ्याकडे सुरू झालं. मग त्यात तुमचंही पुस्तक होतं मला वाटतं. हो. त्यानंतर आपले नागनाथ कोतापल्ले होते, उत्तम कांबळे होते, बरेच मोठे लेखक. इंद्रजितचं सुद्धा पहिलं पुस्तक तुम्हीच केलं. होय. इंद्रजित भाले. इंग्रजीत भाल्यावरचं पीक पाणी कविता. पण हे रणजित देसाईंची पुस्तकं कधी आली तुमच्याकडे? साधारणपणे 1979 साली आली. हां. दादांना असं का वाटलं तुमच्याकडे पुस्तकं दिली पाहिजेत असं? दादांना का वाटलं याचं कारण मला सांगता येणं अवघड आहे. हां. याचं कारण ही वॉज नॉट व्हेरी हॅपी विथ दी ओल्ड पब्लिशर. म्हणजे त्यांचे जे जुने प्रकाशक होते देशमुख आणि त्यांच्याबरोबर ते हॅपी ना, म्हणजे त्यांचे रिलेशन्स चांगले. हळूहळू बिघडत गेले गेले. असे. आणि मी एक दिवस दुकानदार असताना मी त्यांना विचारलं की मला हे तुमचं पुस्तक प्रकाशित करायला आवडेल. मला वाटलं नव्हतं त्यावेळी ते हो म्हणतील, पण दुसऱ्या दिवशी त्यांनी द्यायचं कबूल केलं. एक लेखक म्हणून तुम्हाला रणजित देसाई ह्या व्यक्तीविषयी काय सांगताय? प्रकाशक म्हणून. प्रकाशक म्हणून हा लेखक किती मोठा होता हे मला ज्यावेळी मी त्यांची पहिली समीरा कादंबरी प्रकाशित केली त्यावेळी त्यांनी मला कोवाडला बोलवलं होतं. माझ्याबरोबर होते कमलाकर दीक्षित मराठीतले सर आमचे. तर आम्ही दोघे ज्यावेळी कोवाडला गेलो आणि त्यांनी आम्हाला स्क्रिप्ट वाचायला दिल्या. स्क्रिप्ट वाचलं कमलाकर दीक्षितांनी. मी आणि दादा आम्ही इतर विषयावर गप्पा मारत बसलो निवांत. आणि त्यांची एकंदर लायब्ररी बघितल्यानंतर मला असं वाटलं की या माणसाचं वाचन खूप मोठं आहे. म्हणजे नुसतं फक्त मराठीच नाही पण इंग्रजी वाचन त्यांचं खूप मोठं आहे. आणि त्यामुळे त्या इंग्रजी कादंबऱ्यांचा प्रभाव किंवा असं काही लेखनावर आहे का असं लक्षात आलं. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी सकाळी आम्ही उठलो त्यावेळी ते कमलाकर दीक्षितांनी मला संविधा कादंबरीतल्या 4 चुका दाखवल्या. आणि त्यांनी मला विचारलं की आपण रणजित देसाईने विचारायचं का ह्या दुरुस्त करायला. मी म्हटलं माझ्या दृष्टीनं माणूस सरळ वाटला काल रात्रीच्या गप्पावरून. आणि म्हटलं मला नाही असं वाटत की त्यांच्यात काय असे म्हणजे स्वामीकार फार मोठं वलय आहे बाहेर नाही असं नाही, पण एक माणूस पण फार सरळ माणूस दिसतो. आपण विचारूया, नाही पटल्या तर आपण सोडून देऊ. बरोबर. त्यांनी 3 चुका दुरुस्त करून देतो म्हणून सांगितलं, पण 4थी चूक ते कबूल करायला तयार नव्हते. याचं कारण असं होतं की ती एक दलित समाजाची वाचली. तर त्यामध्ये एक वाईट शिवी आहे. तर ती शिवी रणजित देसाईंच्या लेखनामध्ये योग्य वाटेल की नाही ही दीक्षित सरांची शंका. आणि रणजित देसाईमध्ये मी ही घातली आहे, तू दुसरी मला सुचव, मी घालतो. पण दीक्षिताला उत्तर देता आलं नाही. बरोबर. पण त्यांचे दीर्घकाळ तुमचे संबंध इतके मैत्रीपूर्ण राहिले सगळे. दादानी नंतरची पुस्तकं बहुतेक सगळी तुमच्याकडे तुमच्याकडे आली आणि हे झालं. पण दादांच्या मुळे असे मोठे लेखक आणखी कोणी तुमच्या बरोबर आले, तुमच्याकडे आले? दादांच्यामुळे माझ्याकडे एक वपू काळे आले अगोदर सुरुवातीला. म्हणजे वपू काळेंनी दादाने एक शब्द टाकला, त्यांची आमची कुठे एकत्र भेटले की याला पुस्तक देऊन बघ. वपू काळेंची पुस्तकं त्यांनी म्हटलं मी 2nd एडिशनचं एक पुस्तक आहे मी देतो. म्हटलं ठीक आहे चालेल बघूया, ते प्रकाशित करेन. आणि मग नंतर वपूंचेही माझे संबंध चांगले. बरोबर. त्या सगळ्या ह्याच्यातून आणि या सगळ्यामध्ये आता हे कोल्हापूरचे लेखक असं जर म्हटलं तर आता बाबा पाटलांचे, बाबा पाटील तर तुमच्याकडे कामच करत, आणि त्यांचं पुस्तकही आपण पुस्तक प्रकाशित केलं होतं. आता या परिसरातल्या बाकी लेखकांकडे तुम्ही शोधक नजरेनं कसं बघण्याचा प्रयत्न केला? बरेच लेखक माझ्याकडे त्या काळात या भागातले येत होते. आता मी थोडं वाचत होतो पुस्तकं, कारण मला थोडासा वेळ मिळत होता. पण एकंदरीत मी असं बघितलं की फार चांगलं काही हाताला मिळत नाही. फार कमी लेखक तुमच्यासारखे फार कमी लेखक हाताशी मिळाले. आणि त्यामुळे या भागातल्या लेखकांची मला फारशी हे वाटलं नाही. म्हणजे मी तसं बघितलं तर मी बाबा कदम, शरद वराडकर, बऱ्याच लोकांची पुस्तकं. पण आता मला तुमचा हा प्रकाशन व्यवहार ज्यावेळी अतिशय सुस्थितीत आला
आणि तुम्ही एक प्रकाशक म्हणून नावही महाराष्ट्रभर झालं तुमचं. पण मध्येच तुम्ही एकदा कादंबरी स्पर्धा घेतली. हो. ही कल्पना कशी आली? ही कल्पना अशी होती की बाबा पाटील ज्यावेळी माझ्याकडे काम करत होते, बाबा पाटील हे मूळ मासिकात दिवाळी काम बघायचं. त्यामध्ये त्यांनी ही कुठेतरी स्पर्धा केलेली होती जुन्या याच्यामध्ये, म्हणून त्यांनी मला सुचवलं. तर मी म्हटलं ठीक आहे, करा तुम्ही. आणि ती सगळे बाबा पाटलांनी काम केलं, चांगलं केलं. कारण त्यामुळे ते हल्या दुर्दे वगैरे ह्या कादंबऱ्या तुम्ही छापल्या त्या आहेत बाबाराव मुसळेंचे. मग खांडेकरांची पुस्तकं तुम्ही कधी प्रकाशित करायला सुरू केली? खांडेकरांची पुस्तकं साधारणपणे मला वाटतं 90 नंतर, ज्यावेळी ही जी केस ज्यावेळी सुप्रीम कोर्टात फायनल झाली त्यावेळी मला वाटतं आम्ही सगळी पुस्तकं सुरू केली. तत्पूर्वी 60 पुस्तकं आम्ही केली होती, जे कथासंग्रह होते, जे देशमुखांच्याकडे त्याचे राईट्स नव्हते, ते सगळे मंदाताईंनी मला दिले राईट्स. आणि ती सगळी पुस्तकं जवळ 60 पुस्तकं आम्ही प्रकाशित केली. खांडेकरांच्याकडे तुमचं जाणं येणं वगैरे कसं होतं? दुर्दैवानं माझ्यानंतर ती कधीच गाठ पडली, भेट झाली नाही. पण त्यांना मी एक वेळ भाषण ऐकलं होतं. आमच्या कोल्हापूर बुक सेलर असोसिएशनतर्फे त्यांचं एक व्याख्यान होतं, कुठेतरी असं विद्यापीठ हायस्कूलमध्ये आम्ही आयोजित केलं होतं, ते मी ऐकलं होतं. बरोबर. पण त्यांची पुस्तकं वाचली होती प्रत्यक्ष असा संवाद असा कधी तुमचा त्यांचा घडला नाही. आता हे सगळा पुस्तकांचा व्याप सांभाळता तुमच्याकडे ददी पुंडे होते, काम केलं. तुमच्याकडे बाबा पाटलांनी काम केलं. तुमच्याकडे यादव सरांनी अनिल किनीकर काम करत होते, किंवा आता कुणी करत असेल, की प्रकाशकाकडे संपादक असला पाहिजे, ही धारणा तुमची साधारण कोणत्या काळात असं ती हे झाली? साधारणपणे यादव ज्यावेळी मला सुचवत होते काही पुस्तकं, त्यावेळी मी यादवना विचारलं होतं, हे तुम्ही पुस्तक वाचले का? तर वाचले असं ते सांगायचे. मग त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी पुस्तकं प्रकाशित करायचं. पण पुढे यादवांना वेळ मिळत नव्हता. यादवानीच मला सुचवलं की आपल्या आता प्रकाशन संस्थेला आपण एखादा संपादक नेमूया. मग बाबा पाटील आले, मग गिणीकर आले. आता माझ्याकडे 3-4 लोकांची टीम आहे, संपादनाचीच टीम आहे असे. पण त्या काळात तुम्ही अतिशय चांगले समीक्षा ग्रंथ केलेले आहेत. म्हणजे हशी शेनोलीकरांचा गौरव ग्रंथ तुम्ही काढलेला आहे. गोमा कुलकर्ण्यांची पुस्तकं तुम्ही त्या काळात प्रकाशित केलेली आहेत. यादवांचं सरांचं समीक्षेची पुस्तकं आहेत. कोतापल्लींची समीक्षा, कुंडेंची आहेत. मग हे संपूर्ण असं एक चांगला समीक्षा व्यवहार तुम्ही प्रकाशित करत होता. आता मध्येच का बंद केलं? मध्येच बंद पडला याचं कारण असं होतं की त्या काळात नवीन कॉलेजेसना परवानग्या मिळत नव्हत्या. त्यामुळे नवीन कॉलेज येत नव्हती. बरोबर. त्यामुळे समीक्षा ग्रंथांची विक्री होत नव्हती. आता बऱ्याच कॉलेजेसना परवानग्या मिळतात आणि आता समीक्षा ग्रंथांना चांगली मागणी. पण दुर्दैवानं ती पुस्तकं त्या काळात खेळानं जुळवलेली असल्या कारणाने आता ती पुस्तकं रिप्रिंट करणं फार अवघड आहे असं म्हणतं. पण मला नाही वाटत आताच्या हे टेक्नॉलॉजीला अवघड आहे असं. टेक्नॉलॉजीला अवघड नाही आहे, पण आता हे करणं अवघड तुम्हाला त्यात करणं अवघड. मला रस आहे. मला अजूनही असंच वाटतं की समीक्षा ग्रंथ आपल्याकडे चांगले असलेच पाहिजेत. म्हणजे असं उदाहरण देता येईल आपल्याला की प्रत्येक स्त्रीकडे चांगल्या साड्या असतात, पण पैठणी तसं माझ्याकडे ललित वाङ्मय खूप होतं. पण त्यावेळी समीक्षा वाङ्मय माझ्याकडे खूप होतं. मी कोतापल्ली सर, कुंडे सर, सगळ्यांची पुस्तकं, निकुंबांचं पुस्तक मला वाटतं, रसाळांचं, बऱ्याच लोकांची पुस्तकं होती. तुम्ही पण दुर्दैवाने ही मध्ये परिस्थिती ही झाली, नंतर एकदम टेक्नॉलॉजी बदलली या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण आता हे सगळं करत होता तुम्ही, तुमचे संपादक मंडळ तुम्ही इथंपर्यंत आणलं, ते केलं. आत्ता मी पुण्यातलं तुमचं ऑफिस बघितलं तर तुमचं प्रत्येक सेक्शन वेगळं आहे. आता एक माणूस एकदा सगळं हाताळत होता आणि आता तुमचा स्टाफ 70 आहे. 1 आणि 70 ह्यात तुम्हाला काय फरक दिसतो तुमच्या प्रकाशन व्यवहारात? आता
तो व्यवहार म्हणजे प्रोफेशनलिझम इतका वाढलेला आहे की प्रत्येक डिपार्टमेंट वेगळं आहे. बरोबर. याचं कारण असं आहे की वेळेवर जर कामं व्हायची असतील तर तुम्हाला ही वेगवेगळी डिपार्टमेंट्स करूनच त्याच्याकडनं करून घ्यावं लागतं. करून जे प्रोडक्शन डिपार्टमेंट असो, पब्लिसिटी डिपार्टमेंट असो, बरेच बरेच डिपार्टमेंट आहेत तुमच्याकडे. तर त्या डिपार्टमेंटनी त्यांची कामं केली की ती वेळेवर होतात. अन्यथा पुस्तकांची कामं वेळेवर कधीच होत नाहीत. या सगळ्या व्यवसायात तुम्ही व्यावसायिक स्पर्धेकडे कसं बघता? मला असं वाटतं की माझ्या दृष्टीनं कोणी स्पर्धक नाही मला. याचं कारण असं की मी ज्या प्रकारची पुस्तकं प्रकाशित करतो त्या प्रकारची पुस्तकं दुसरे कोणी प्रकाशित करत नाही. आता तर मी अनुवादाच्या क्षेत्रामध्ये खूप आहे. बरोबर. तर माझ्या प्रकारचे अनुवाद लेखकांचे म्हणजे मी इंग्लंड, अमेरिका किंवा इतर आफ्रिकन कंट्रीजमध्ये काही लेखकांचे मी अनुवादाचे हक्क मिळवलेले आहेत. तर ते त्या प्रकारची पुस्तकं कोणी त्या काळात प्रकाशित करत नव्हतं आणि आजही नाही. आत्ताच पुढे लोक वळायला लागले अनुवादाकडे वळायला. नाही, मला असं म्हणायचं आहे की तरीही तुम्ही अनुवादाकडं तुम्ही जे करता ते दुसरं कोणी करत नाही, तरी सुद्धा एक व्यावसायिक स्पर्धा महाराष्ट्रात दिसतेच. म्हणजे त्यातले महत्त्वाचे कधी काळचे जे प्रकाशक होते ते थोडेसे आता बाजूला गेल्यासारखे. म्हणजे पूर्वी मौज असा एक दबदबा होता, पण आता मौजेचं क्वचित पुस्तक येतं. पॉप्युलरचं अजून पुस्तकं येत आहेत बऱ्यापैकी. नवेही प्रकाशक बदललेले आहेत. आता प्रकाशन व्यवहाराच्या स्थितीकडं बघताना पूर्वी तुमचं जे म्हणणं होतं की पुण्यात जरा प्रतिष्ठा होती, तिथं सगळं मिळायचं, ना आता तसंच राहिलंय का? नाही, आता तसं राहिले असं मी म्हणणार नाही. याचं कारण आता नाशिक, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणाहून पुस्तकं चांगली प्रकाशित होतात. आणि याचं कारण एक ही नवीन टेक्नॉलॉजी आणि ट्रान्सपोर्ट सगळीकडे आता पसरलेलं आहे. आणि त्या भागातले प्रकाशक त्या भागातल्या लेखकांच्याकडे कॉन्टॅक्ट करून त्यांची पुस्तकं प्रकाशित करतात. बरोबर. म्हणजे ते वेगवेगळ्या आता विकेंद्रीकरण झालं. पुण्याच्या ठिकाणी काय केंद्रित असं नाही राहिलं. आता नागपूरला नागपूरच्या लेखकांची पुस्तकं आहेत, औरंगाबादला औरंगाबादची पुस्तकं आहेत, असं होतं ना. आता हे तुमच्याकडे सगळे वपू काळेंची पुस्तकं आहेत. खांडेकर पूर्ण आहे, शंकर पाटील पूर्ण आहे, गाडगीळ पूर्ण आहे, दमा मिरासदार पूर्ण आहेत, व्यंकटेश माडगुळकर पूर्ण आहेत. आता हे सगळेच लेखक तुम्ही घेऊन ठेवला एकत्र. आता हे बाकीच्या प्रकाशकांनी मग काय करायचं? नाही, बाकीच्या प्रकाशकांनी दुर्दैवाने हे लेखक हरवले. याचं कारण असं होतं की लेखकाबरोबर ज्यावेळी आपण करार करतो त्यावेळी तो स्वच्छ असावा. म्हणजे आमच्या बाबतीत आम्ही ट्रान्सपरन्सी ठेवली आहे. कुठल्याही लेखकाच्या बरोबर पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी लेखकाचं कॉन्ट्रॅक्ट हे सही करून आल्याशिवाय आम्ही पुस्तकाला हात लावत नाही. आणि आम्ही वेळच्या वेळी रॉयल्टी देतो. पूर्वीच्या प्रकाशकांच्या बाबतीत हे घडत नव्हतं, म्हणून हे लेखक कंटाळले होते. लेखक पैशासाठी कधी लिहित नाही. लेखक हा स्वतःच्या एक आत्मसमाधान, पैसा हा नंतरचा भाग त्यातून मिळाला. पण जर तुम्ही त्याला काहीही दिलं नाही तर तो नाराज असणारच ना. बरोबर. लेखक नाराज असणार. तुम्ही पैसे मिळवता म्हणजे प्रकाशक त्या लेखकावर पैसे मिळवतात. पण लेखकाला काही देत नसेल तर लेखकाची कुठं नाराजी असणारच. आणि त्यामुळे हे लेखक माझ्याकडे आले आणि माझा व्यवहार आजही ट्रान्सपरंट आहे. तो मला माझ्या पहिल्यापासून म्हणजे मी 1980 पासून बरोबर मी ज्यावेळी पहिलं पुस्तक तुमच्याकडे दिलं त्यावेळी तुमचं एक नोटबुक होतं कराराचं. आणि त्याच्यावर तुम्ही आपला करार झालेला होता. त्याबद्दल म्हणजे मी प्रत्यक्षच बघितलेलं आहे. पण फक्त तेवढं त्या लेखकांची नाराजी होती म्हणून ते तुमच्याकडे आलं असं नाही. तुम्ही काहीतरी प्रयत्न पण केले असते. प्रयत्नही केलेच, पण त्या प्रयत्नाला एक वेगळं कारणही होतं. आणि त्या लेखकाने असं वाटत होतं या आत्ता की मेहता आता ही प्रकाशन संस्था मोठी आहे आणि यांच्याकडून आपल्याला सगळे वेळेवर कामं होतील, पुढे पैसे मिळतील की माझं पुस्तक सगळीकडे जाईल असं होतं. हे होतं की हे पुस्तक माझं पुस्तक महाराष्ट्रभर जाईल. बरोबर. म्हणून त्याने हे केलं. आता हे सगळ्या इतक्या लेखकांच्या बरोबर तुमचे संपर्क असतात, हे असतात, तुमचं सगळं चाललेलं असतं. पण लेखक या सगळ्यांचे संबंध तुम्ही कसं टिकवून धरताय?
काय आहे, कुठल्याही माणसाशी व्यवहार जर आपण चांगले आणि स्वच्छ ठेवले तर मैत्री आपोआप होते. मैत्री नसण्याचं किंवा मोडण्याचं कारण काय असतं, काही वेळेला व्यवहार तुमचे खराब होतात. माझे व्यवहारात जर चूक असले तर माझ्या आणि गवसरांचे संबंध बिघडायचं काही कारणच नाही. नाही, पण व्यवहारापलीकडे पण काहीतरी असतं ना. मैत्री असते, लोकांना मी सांभाळतो, माझ्या लेखकांना मी सांभाळतो. पण असं लेखकाशी भांडण झालं वगैरे असं कधी काय? फार क्वचित असं झालं, तरी पण झालं असेल. गैरसमज होतात आणि मग ती भांडणं होतात. आता एका लेखकाचं एक पुस्तक मी प्रकाशित केलं होतं, त्या लेखकांनी आपल्या मुलावर लिहिलं होतं आणि त्यावेळी मला काय सांगितलं होतं की मी या पुस्तकाचे पैसे घेणार नाही. बरं. म्हटलं ठीक आहे. मग त्याप्रमाणे मी किंमत कमी ठेवली आणि नंतर त्यांनी मला एक लांब लचक पत्र पाठवलं की तुम्ही या पुस्तकाचे मला पैसे दिले नाहीत. मग मी त्यावेळी त्यांच्याकडनं असं काही लिहून घेतलं नव्हतं दुर्दैवाने, कारण त्यावेळी इतकं मी हे नव्हतं आणि ते नाराज झाले आणि मला वाईट वाटलं. पण ह्या सगळ्या लेखक मंडळीत तुम्ही वावरत होता, मध्यंतरी असं काही वेळा वातावरणही होतं की अध्यक्ष ठरवण्याच्या, महामंडळाचा अध्यक्ष वगैरे ठरवण्यात सुद्धा बऱ्याच राजकारणात तुम्ही सामील असायचं असं म्हटलं जातं. माझ्या दृष्टीनं असं वाटतं की हा गैरसमज होता लोकांचा. मी कधी या भानगडीत पडलो नाही. तुमचे लेखक अध्यक्ष झाले तरी तुम्ही त्यांच्या प्रचारात वगैरे भाग घेतला? पहिल्या प्रथम मी आनंद दादांच्या प्रचारासाठी गेलो होतो, हे मी मान्य करतो. पण त्यानंतर कधीही कुठल्याही लेखकाच्या माझ्या प्रचारासाठी मी गेलो नाही. पण का तुमच्या लेखकाचा प्रचार तुम्ही नाही करायचा तर कुणी करायचं? मला नंतर वाईट असं वाटत होतं की काही वेळेला प्रकाशक बरोबर असणं हे लेखकालाही काही वेळेला ऑकवर्ड व्हायचं आणि समोरच्या माणसालाही ऑकवर्ड व्हायचं. हा, म्हणजे हे इथं हे कशाला असं. पण या सगळ्या तुम्ही या साहित्य संमेलनाचं आता तर त्याला वेगळं स्वरूप आलं. यापूर्वीच्या निवडीमध्ये तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी वगैरे होता. पण या सगळ्या साहित्य संमेलनाविषयी तुम्हाला काय वाटतं? माझ्या दृष्टीनं साहित्य संमेलनाला मी आजपर्यंत कधीही गेलेलो नाही. बरं. एकही साहित्य संमेलन मी अटेंड केलेलं नाही. फक्त सांगलीला मी गेलो होतो. याचं कारण असं होतं की माझा तिथे स्टॉल होता आमच्या प्रकाशनाचा, तो चांगल्या रीतीने सजवला होता असं मला सुनीलने सांगितलं म्हणून मी गेलो होतो. पण मी संमेलनाच्या मांडवात गेलेलो नाही आजपर्यंत. स्टॉलवरूनच तुम्ही? स्टॉलवर मी परत आलो. त्यावर्षी मला चांगल्या प्रकाशकाचं प्राईज होतं मला आणि राचिम डेनेला त्यांच्या लिखाणाबद्दल. पण त्यावेळी राचिम डेनेची कन्या ही अरुणा डेरे होत्या पारितोषिक घ्यायला आणि माझ्यातर्फे मी माझ्या मुलाला पाठवलं. म्हणजे तुम्ही संमेलनाकडं गेला फिरकलं नाही. पण हे चाललेल्या गोष्टींबद्दल काहीतरी मतं असतील ना तुमची? चाललेल्या गोष्टीबद्दल मतं इतकी वाईट आहेत म्हणूनच मी ही पारितोषिकं स्वीकारायला गेलो नाही. चांगली त्यावेळी असून सुद्धा. बरोबर. म्हणजे त्या ह्याच्यात पण ह्या लेखकाने दिलेला ताप सुद्धा तुम्ही सहन करता. हो. म्हणजे काय हे सहन करण्यापाठीमागचं? सहन करण्यापाठीमागे त्यांची जी मानसिकता आहे ती जर आपण समजून घेतली तर आपल्याला ताप होणारच. त्यांच्या दृष्टीने त्यांना जो ताप होतो तो माझ्या दृष्टीने मला ताप होतो. आता दादांचं तुमचे इतके सगळे संबंध होते, सगळे चांगले होते, मी बघितलेले आहेत ते. मग हे नाचगी घुमा तुमच्याकडे कसं आलं नाही? नाचगी घुमा माझ्याकडे आलं होतं, मी वाचलं होतं ते. पण मी ते मी प्रकाशित करणार नाही असं स्पष्टपणे माधवीताईने सांगितलं होतं. कारण माझे आणि माधवीताईंचे त्यावेळी संबंध चांगले होते, दादांचे तर होतेच. पण माधवीताईने मी स्पष्टपणे सांगितलं की मी हे पुस्तक प्रकाशित करू शकणार नाही, कारण मला यातल्या फॅक्ट्स आणि फिगर्स माहिती होत्या आणि काहीतरी प्रकाशित करणं हे मला योग्य वाटलं नाही. म्हणजे पुस्तक म्हणून ते चांगलं असेल पण माझ्या दृष्टीने त्यात काही तुम्ही त्यातले सहप्रवासी होता, ते बघत होता, जगत होता. हे आता हे लेखकांच्या घरगुती प्रकरणात, भांडणात सुद्धा तुमचा एक मध्यस्थाचा रोल राहिला असं म्हटलं तर? फक्त याच बाबतीत, बाकी नाही, बाकी कोणाच नाही. मग आता ते विश्वास पाटलांच्या भावाचं पुस्तक तुम्ही प्रकाशित केलं. हो.
मग त्यांच्या भांडणात आहेच ना तुम्ही. त्यांच्या भांडणात मी कुठे आहे? ते दोघे भांडतात, मी नाही भांडत. त्या दोघांचं भांडण असेल, पण माझं भांडण असायचं काहीच कारण नाही. पण मला आता नाही तसं त्यात सोडून देऊ आपण, ते आला म्हणून सहज विषय मी हे केला. पण आता प्रकाशन व्यवसायाचं बदलतं स्वरूप म्हणजे आता ई बुक्स येत आहेत, आता किंडलकडे जात आहेत, आता हा सगळा प्रिंट माध्यमाचं अवस्थांतर होत आहे. अशा काळात ह्या प्रकाशन व्यवसायाच्या भवितव्याबद्दल काय म्हणतात? माझ्या दृष्टीनं आणखी 10 ते 15 वर्ष मराठी पुस्तकांना बऱ्यापैकी भवितव्य आहे. त्यानंतर अवघड आहे. याचं कारण असं की आजपर्यंत जी मुलं मराठी मीडियममध्ये शिकत होती ती हळूहळू इंग्रजी माध्यमाकडे वळायला लागली. आणि ही मुळे ज्यावेळी मोठी होती त्यावेळी ते मराठी पुस्तकं वाचणार नाहीत, कारण त्यांनी आता मराठी कुठं वाचलेलं असतं. बरोबर बरोबर. त्यामुळे ते इंग्रजी वाचतात. आजही अशीच परिस्थिती काही ठिकाणी आहे. ई बुक आल्यानंतर या पुस्तक प्रकाशन व्यवसायामध्ये क्रांती झालेली आहे. पण तुम्ही असं म्हणता की या पुस्तकांना 10-15 वर्ष आपला हा प्रकाशन व्यवहार हा प्रिंटेड बुकला आणि मराठी बुकला काही फारसा मारक होणार नाही. पण 15 वर्षानंतर मात्र ही जेव्हा इंग्रजी माध्यमातली पिढी येईल तेव्हा मराठी पुस्तकाचं वाचन कमी होईल असं तुमचं म्हणणं आहे. पण मी तुम्हाला असं म्हणत होतो की आता खेड्यापाड्यातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद पडायला लागल्या आणि पुन्हा एकदा ओढा हा जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांकडे मुलांचा वाढतो आहे. हल्ली हे चित्र मी बघतो, मलाही असं वाटतं की असं व्हायला लागलं. असं जर खरोखरच झालं पुढे तर मग त्या मराठी पुस्तकाला चांगले दिवस येतील. आता फक्त माझं म्हणणं असं आहे की ह्या ई बुकमध्ये फसवणूक जास्त होण्याची लेखकाची आणि प्रकाशकाची शक्यता आहे की नाही. याचं कारण असं आहे, ई बुक्स जे विकले म्हणजे ई बुक्स कुठेही मिळत नाही. ई बुक्स हे एका प्लॅटफॉर्मवरच मिळतात. फायदर अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा तुम्ही जे अपॉइंट केले असतील त्यासाठी. अमेझॉन सारख्या कंपन्या ह्या ज्या मोठ्या कंपन्या त्या कधी फसवेगिरी करत नाही. याचं कारण असं की पुस्तकाचा त्यांच्या दृष्टीनं बिझनेस पीनेट बिझनेस म्हणजे अगदी बरोबर त्यांच्या दृष्टीने अगदी किरकोळ बिझनेस आहे. किरकोळ बिझनेस म्हणजे पीनेट म्हणतात. कशाला फसायला जाईल? पण आता माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही पूर्ण अनुवादाकडे वळलेला आहात. म्हणजे तुम्ही ललित साहित्य प्रकाशित करत नाही असं म्हणत नाही मी, असं करता मध्ये मध्ये, पण तुम्ही कविता संग्रह पूर्ण प्रकाशित करायचे टाळले, करतच नाही तुम्ही. का बरं? कवितेच्या पुस्तकांना माझ्या माहितीप्रमाणे फार मागणी नाही. बरोबर. जी कविता क्रमिक पुस्तकं म्हणून लावली जाते जी पुस्तकं तेवढीच खपते, बाकी कविता फार जात नाही. तसा माझा अनुभव आहे. पण काही प्रकाशकांचा वेगळा अनुभव असू शकेल. पण त्या किती जातं यापेक्षा कविता एक आपण केली पाहिजे. मग वर्षाला एक दुसरं प्रकाशन का करत नाही तुम्ही? मला वाटतं मी वर्षात 1-2 करतो. हा म्हणजे तुम्ही गुलजार वगैरे असं मिळालं तर कविता काही चांगली कविता करतो मी प्रकाशित. बरोबर. पण आता तुम्ही ज्या वयाच्या टप्प्यावर आहात आणि मुलांना जो व्यवसाय तुमचा हातात घेतलेला आहे, आता हे 2 पिढीमध्ये जनरेशन गॅपचे अनुभव काय आले की नाही? खटके उडणे डेफिनेटली येणारच. माझ्या त्याच्यात खूप फरक आहे. टेक्नॉलॉजी वाईज किंवा त्याचे विचार आणि माझे विचार एकमेकांना पटतील अशातला भाग नाही. माझी अजूनही अशी इच्छा असते की काही समीक्षकांना प्रकाशित करायला पाहिजे, पण त्याला त्याची ना असते. तुम्ही म्हटल्याप्रमाणे कविता संग्रह मला प्रकाशित करायचे असतात, पण तो काही वेळेला म्हणतो की याला मागणी नाही. मला कवितेबद्दल प्रेम आहे. बरोबर. आपल्या अरुण शेळकेंचा पहिला कविता संग्रह मी काढला. सई मालवणकर तुम्हीच सई मालवणकर, इंद्रजित भालेरावांचा पहिला, तुम्हीच सदानंद मोरेंचा पहिला कविता संग्रह मी काढला. बरोबर बरोबर. असे कितीतरी लेखक आहेत की माझ्या दृष्टीने जे आज मी प्रकाशित केले मोठे झाले. बरोबर. आता ते त्यांच्याकडे माझ्यामुळे नाही. मुद्दा पण काही कोणीतरी पहिल्यांदा त्याला करावं लागतं. पण आता ह्या सगळ्या भोवतालची परिस्थिती जी आहे, म्हणजे आजचं आपल्या भोवतीचं समाजकारण असेल, राजकारण असेल,
किंवा आपली बदलती मानसिकता असेल, माणसाची गती प्रचंड वाढलेली आहे, माणसावरचा विश्वास पूर्ण कमी झालेला आहे. अशा काळात एक व्यावसायिक म्हणून तुम्ही ह्या परिस्थितीकडे कसं बघता की काय चाललंय हे? एकंदरीत समाजाची स्थितीच जर अशी होत असेल तर आपण फार काळ त्यातून काही चांगलं निर्माण होईल असं अपेक्षा बाळगता कामा नये आपण. बरं. पण साहित्याच्या क्षेत्रामध्ये मी एक बघतो की काही नवीन लेखक चांगले जोमानं पुढे येत आहेत. म्हणजे आता नदीष्ट मनोज बोरगावकर सारखी लेखकांची पुस्तकं येत आहेत. ती चांगली पुस्तकं आहेत. या अशी बरीच चांगली पुस्तकं येत आहेत. तर या नवीन लेखकांच्याकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि मला असे लेखक नवीन मिळावेसे वाटतात. असे मिळाले तर तुम्ही प्रकाशित करणार का? डेफिनेटली करणार, का नाही. अशा बऱ्याच लेखकांचे नवीन लेखकांचे प्रकाशित केलेत. पुन्हा माझ्याकडे आपले हलायला आता नुकतंच एक पुस्तक मी प्रकाशित केले नवीन, नो नेव्हर नॉट अस. म्हणजे अशी बऱ्याच लेखकांची पुस्तकं मी प्रकाशित करतो. आता या सगळ्या प्रकाशन व्यवहारामध्ये इतकी वर्षे काढल्यानंतर इतके वेगवेगळे प्रचंड अनुभव तुमचे जमा झालेले आहेत किंवा तुम्ही जगत आलेला आहात. मी तर असं बघितलेलं आहे की तुम्ही सगळ्यांकडं अगदी तटस्थ भावनेनं बघत जाता, गुणदोषासह माणसं स्वीकारता, हे सगळं आहे. तर मग आता या वयाच्या या ठिकाणी असं वाटत नाही का की आपण एक आत्मकथन लिहावं? खूप वाटतं. पण काही वेळेला काही गोष्टी आता वयोमानाप्रमाणे स्मरणातून चाललेल्या आहेत. मी प्रयत्न करतो म्हणून तर लिहायला पाहिजे, स्मरणात चाललेल्या आहेत. मी प्रयत्न करतोय. आता त्याला कधी रूप येते बघूया. आता पूर्ण व्यवसायाची धुरा तुम्ही सुनील मेहतांच्याकडे सोपवलेली आहे. आता या सगळ्यातून मुक्त होता होता काय वाटतं तुम्हाला तुमच्या आयुष्याविषयी? मला असं वाटतं की या व्यवसायानं मला जी माणसं दिली, मला जे काही मित्र दिले, जे भारतातले मोठे लोक आहेत, फॉर एक्झाम्पल नानी पालखीवाला आहेत, अरुण शौरी आहेत, किरण बेदी आहेत, सुधा मूर्ती आहेत, असे अनेक लोक म्हणजे महाराष्ट्राबाहेरचे लेखक लोक माझे मित्र झाले या व्यवसायामुळे. महाराष्ट्रातले माझे लेखक जे आहेत ज्यांनी माझ्याकडे लिहिलेलं आहे ते त्या लेखकांनी कधीही माझ्याशी वैर स्वीकारलं नाही किंवा कधीही माझ्याबद्दल वाईट बोललेलं नाही, मी माझ्या कानावर आलेलं नाही. पण आजही त्या सगळ्यांची माझी मैत्री आहे. अशा प्रकारच्या व्यवसायामध्ये अशी माणसं मिळवून ठेवणं किंवा मिळवणं, पैसे हे दुय्यम हेतू आपण धरू, पण अशी माणसं मिळणं हे एक वेगळं आहे. मला एवढं समाधान आयुष्यात तुम्हाला समाधान देऊन गेलं तर माझी शेवटची अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही हे सगळे अनुभव एकदा तुमच्या आत्मकथनातून मांडावं आणि आम्हा सर्व वाचकांना एक चांगलं आत्मकथन आमच्यासमोर यावं. तुम्ही या ठिकाणी आलात आणि अतिशय मनमोकळा संवाद आमच्याशी साधलात, याबद्दल शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागामार्फत आणि शिवाजी विद्यापीठामार्फत मी आपले आभार मानतो. धन्यवाद.